नमस्कार शिक्षक मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा 2023च्या संदर्भानं जे आपण सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे। या सिरीजमधील सराव पेपर क्रमांक 1 ज्यामध्ये आपण तांत्रिक प्रश्न या टॉपिकच्या संदर्भानं म्हणजे शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी जे शिक्षण आणि शिक्षणशास्त्रासंबंधी 40 प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये, या 40 प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। या प्रश्नाबरोबरच चारही पर्यायाची विश्लेषणात्मक माहिती पण आपण करून घेऊ, जेणेकरून शिक्षणशास्त्र आणि शिक्षणासंबंधी ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहे त्या सुद्धा तुमच्या क्लिअर होतील आणि येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल। म्हणून व्हिडिओ थोडा मोठा जरी होत असेल तर संपूर्ण बघा, परीक्षेसाठी ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण तांत्रिक प्रश्न जे आहेत 40 प्रश्न जे सराव पेपर 1 मध्ये आपण सेट केलेले होते, या प्रश्नावर आपण लगेच त्यांचा सराव करून घेऊयात। प्रश्न क्रमांक 1 आहे, शिक्षण हक्क अधिनियम 2009 ज्याला आपण RT 2009 असं म्हणतो, याबाबत कोणते विधान अचूक माहिती देत नाही? अचूक माहिती देत नाही, निगेटिव्ह केलं। या कायद्यातील कलम 2F नुसार प्राथमिक शिक्षण म्हणजे 1ली ते 8वी पर्यंतचे शिक्षण होय। पहिलं विधान तर बरोबर आहे। दुसरं आहे, या कायद्यातील कलम 2C नुसार बालक म्हणजे 6 ते 14 वर्ष वयाचे पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी बालक होय। तर तुम्ही जर RT 2009चा PDF फॉर्मॅट पाहिला ओरिजिनल, त्याच्यामध्ये बालकाची व्याख्या दिलेली आहे, ती पण बरोबर आहे। या कायद्याची अंमलबजावणी 1 सप्टेंबर 2009 पासून संपूर्ण देशात झाली। आता हे रॉंग आहे, कारण आपल्या देशामध्ये RT या कायद्याची अंमलबजावणी 1 एप्रिल, पाठ असू द्या ही डेट, 1 एप्रिल 2010 पासून संपूर्ण देशामध्ये अंमलबजावणी झाली होती आणि या कायद्याच्या मसुद्यावर 26 ऑगस्ट 2009 रोजी राष्ट्रपतीची सही झाली होती का? तर यस, म्हणजे चौथा पर्याय बरोबर आहे, तिसरा रॉंग आहे। मग कोण अचूक माहिती देत नाही? तर पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा आहे, तोच अचूक माहिती देत नाही। म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, भारतातील प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक शिक्षणाची अवस्था सांगणारा असर अहवाल किंवा त्याला असर रिपोर्ट म्हणतात किंवा त्याला ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट असं म्हणतात, तो रिपोर्ट कोणती संस्था जाहीर करते? सरल, पवित्र, प्रथम, एज्युकेअर। तर असर अहवाल जो आहे वार्षिक शिक्षणाचा, ही संस्था आहे प्रथम नावाची संस्था जाहीर करते। ही संस्था जे काही प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षणामधील जे विद्यार्थी आहेत त्यांचं वाचन, लेखन, अंकगणित किती प्रमाणात येतं त्यांचं थोडक्यात मूल्यमापन करत असते आणि आपला अहवाल दरवर्षी जाहीर करत असते। शिक्षण क्षेत्रामध्ये ही जी संस्था आहे ही खूप नामांकित संस्था आहे। ही संस्थे स्थापन केली होती माधव चव्हाण आणि फरीदा लांबे आणि ती एक सेवाभावी संस्था आहे, एवढी आपल्याला माहिती पाहिजे। बाकीचे जे पर्याय जसं सरळ आपल्या सर्वांना माहिती आहे की संच मान्यता, शिक्षकांचे समायोजन, बदल्या, वर्गोन्नती, स्थलांतर, या म्हणजे विद्यार्थ्याबाबत पण सरळ माहिती ठेवते, आपल्याला सरळवर अपलोड माहिती करावी लागते। पवित्र पोर्टल पण खूप चर्चेत आहे शिक्षक भरतीपासून। महाराष्ट्रामध्ये या पोर्टलद्वारे शिक्षक भरती केल्या जाते। जर आपण पवित्रचा फुल फॉर्म बघितला, पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट असा त्याचा फुल फॉर्म आहे, ते पण थोडंसं माहिती असू द्या। शिक्षक भरतीच्या संदर्भानं पवित्र पोर्टल आहे, कारण प्रश्न तयार होताना तुम्हाला यापैकी कशावरही प्रश्न तयार करू शकतात। एज्युकेअर पण एक खाजगी संस्था आहे, ते पण तुम्ही माहीत करून घेऊ शकता। नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाबाबत योग्य विधान किंवा विधाने ओळखायची आहेत। योग्य विधान किंवा विधानं ओळखायची आहेत। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राज्यांमध्ये म्हणजे आपल्या राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2015-16 पासून सुरू करण्यात आला, बरोबर आहे। दुसरं विधान आहे, या कार्यक्रमाअंतर्गत सुरुवातीची 2 वर्ष प्रथम भाषा व गणित या 2 विषयाच्या चाचण्या घेण्यात येईल असं ठरलं होतं,
बी पण बरोबर आहे. सी काय आहे बघा, या कार्यक्रमाअंतर्गत पायाभूत चाचणी घेण्याचे ठरले, जी चाचणी वर्ग 1 ते 10वीच्या वर्गांसाठी होती. आता पायाभूत चाचणी खूप चर्चित आहे 2015-16 पासून, परंतु ती वर्ग 1 ते 10वीच्या वर्गासाठी नाही आहे, तर ती वर्ग 1 ते 8वीच्या वर्गासाठी घेण्याचं ठरवलं होतं शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाबाबत. म्हणजे हे रॉंग आहे, सी रॉंग आहे. ठीक आहे बघा, मायक्रो चूक आहे, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला इतका डिटेल स्टडी करावा लागणार आहे. डी बघा, या कार्यक्रमांतर्गत संकलित मूल्यमापनाच्या 2 सत्रात परीक्षा घेण्याचे ठरले, तर हे सुद्धा बरोबर आहे. मग आता आपण प्रश्नाकडे येऊयात. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाबाबत योग्य विधाने किती येतं? मग 1 बरोबर आहे, बी बरोबर आहे, सी रॉंग आहे आणि डी बरोबर आहे. म्हणजे ए बी डी बरोबर असं पर्याय सांगतो. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जर या कार्यक्रमाबाबत जर आपण थोडं डिटेलमध्ये माहिती घेतली प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाबाबत, तर शासन निर्णय 22 जून 2015ला तो करण्यात आला होता. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा शासन निर्णय, ती डेटसुद्धा लक्षात ठेवा. विद्यार्थ्याची वाचन क्षमता, लेखन क्षमता, संख्याज्ञान आणि संख्येवरील क्रिया हे 4 मोठे प्रोग्राम याच्यामध्ये होते. वाचन क्षमता, लेखन क्षमता, संख्याज्ञान आणि संख्येवरील क्रिया या क्षमतांची संपादनूक विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी म्हणून हा कार्यक्रम केला होता. मुख्य हेतू काय होता? शिक्षकाला मदत करणे, चाचण्याद्वारे विद्यार्थ्यांची क्षमता तपासणे, शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी पोषक वातावरण तयार करणे, हा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. बघा, यावर आधारित आता प्रश्न जरी आला तरी तुम्ही उत्तर सहजपणे लिहू शकता. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या उच्च शिक्षण संस्थांमधील अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी कोणत्या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली? आत्ताचा करंटचा क्वेश्चन आहे. शैक्षणिक धोरण 2020च्या संदर्भानं आपण पुढे खूप सारे प्रश्न काढलेले, त्याबद्दल चर्चा करूयात. परंतु आत्ता कोणत्या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे उच्च शिक्षण संस्थांमधील अंमलबजावणीसाठी? परत तेच पर्याय आहेत, सरल, पवित्र, उत्साह आणि उमंग. तर ते पोर्टल आहे उत्साह नावाचं ते पोर्टल आहे. खरं तर उत्साहाची जर स्पेलिंग बघितली आपण तर त्या स्पेलिंगमध्येच आहे. यू म्हणजे अंडरटेकिंग, टी म्हणजे ट्रान्सफॉर्मेटिव्ह, एस म्हणजे स्ट्रॅटेजियस अँड ए म्हणजे ॲक्शन, इन एच म्हणजे हायर एज्युकेशन. म्हणजे अंडरटेकिंग, ट्रान्सफॉर्मेटिव्ह, स्ट्रॅटेजियस अँड ॲक्शन इन हायर एज्युकेशन या संदर्भानं त्याचा असा फुल फॉर्म आहे. तो पण थोडंसं लक्षात ठेवा. जर आता गडबड वाटते तुम्हाला तर तुम्ही याच्या संदर्भानं गूगल सर्च करू शकता आणि विशेष माहिती मिळवून घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर सरलबद्दल, पवित्रबद्दल आपण बोललो या अगोदर. उमंग नावाचं एक सॉफ्टवेअर आहे जे विविध सरकारी सेवांचा लाभ आपल्याला या उमंगद्वारे घेता येतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षण मंत्री व शिक्षण संचालक यांच्यामधील दुवा म्हणून कोण काम बघतात? जिल्हा शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण विस्तार अधिकारी, शिक्षण सचिव. बघा, खूप मोठे पद येतं शिक्षण क्षेत्रामधले. डायरेक्ट शिक्षण मंत्री म्हटले आणि शिक्षण संचालक म्हटले. याच्यामध्ये अजून एक काम करतं दुवा म्हणून, ते आहे तर शिक्षण सचिव. शिक्षण सचिवानंतर मग विविध ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्यांचे शिक्षण संचालक. ठीक आहे. म्हणजे आता बघा, कधी कधी परीक्षेला याच्यावर तुम्हाला प्रश्न तयार करतील. आता ह्या प्रश्नाचं उत्तर तर झालं शिक्षण सचिव, पण यापैकीच तुम्हाला प्रश्न तयार करू शकतात की या 4 पदांचा त्यांच्या पदक्रमानुसार क्रम लावा. मग याच्यामध्ये सर्वोच्च पद शिक्षण सचिव झालं ह्या 4 पर्यायापैकी. नंबर 2चं झालं शिक्षण उपसंचालक, नंबर 3चं झालं जिल्हा शिक्षणाधिकारी आणि नंबर 4चं झालं शिक्षण विस्तार अधिकारी. म्हणजे हे सुद्धा आपल्याला थोडंसं तार्किकता याची सुद्धा आली पाहिजे. त्यानंतर कोणत्या संस्थेकडून शिक्षण प्रवाह, संशोधन पत्रिका, जीवन शिक्षण ही मासिके प्रकाशित केली जातात? कोणत्या संस्थेकडून
बघा, शिक्षण प्रवाह, संशोधन पत्रिका आणि जीवन शिक्षण ही मासिके प्रकाशित केली जातात. SBTE, MSCERT, बालभारती आणि नॅक. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, ही जी मासिकं आहेत ही MSCERT कडून प्रकाशित केली जातात, जिला आपण महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग असं म्हणतो, जिची स्थापना 1984ला करण्यात आली होती, किंवा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद असं सुद्धा देखील म्हटलं होतं. खरं तर 1964मध्ये हिची जी एक पूर्वीची संस्था आहे राज्य शिक्षणशास्त्र संस्था, हिचंच रूपांतर पुढे 1984ला MSCERT मध्ये करण्यात आलं होतं. बघा, महाराष्ट्रातील ज्या शिक्षण संस्था आहेत त्याबद्दल बेसिक माहिती करून घ्यावं लागणार आहे आपल्याला, कारण त्यावर आधारित आपल्याला प्रश्न तयार होऊ शकतात. जसं बघा, आपल्या प्रश्नाचं जो उत्तर झालं हे MSCERT, पण बाकीचे पर्याय काय, जसं SBTE, जिला आपण स्टेट बोर्ड ऑफ टीचर एज्युकेशन म्हणतो, जिची स्थापना 1967 मध्ये करण्यात आली होती. बालभारती, बघा प्रश्नाच्या संदर्भाने थोडी माहिती घेऊ. बालभारती सुद्धा एक मासिक प्रकाशित करते विद्यार्थ्यांसाठी, किशोर नावाचं, हे पण पाठ करून ठेवा. किशोर नावाचं मासिक कोण प्रकाशित करतं, तर बालभारती. ओके. त्यानंतर नॅक ही भारतातली जी विद्यालय आहेत त्यांचं मूल्यमापन करते आणि त्यांना दर्जा प्रदान करते. तुम्ही जर महाविद्यालयामध्ये बघितलं एखाद्या प्रॉस्पेक्टवर, तर A+B+ असा दर्जा जी देते ती नॅक कमिटी देते, हे पण आपल्याला थोडंसं माहीत पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम 2011 नुसार स्थापन करण्यात आलेल्या शाळा व्यवस्थापन समितीबाबत अयोग्य माहिती देणारं विधान कोणतं. बघा, दोन महत्त्वाचे कायदे करायचे तर शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी. एक मध्ये RTE 2009 आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये जे आपण काही आपल्या सोयीप्रमाणे, राज्याच्या सोयीप्रमाणे जे बदल केले, तो म्हणजे महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम 2011. म्हणून दोन्ही कायदे एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. तसं मग आता इथे प्रश्न तयार केला त्यांनी की 2011च्या कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या शाळा व्यवस्थापन समितीबाबत अयोग्य माहिती देणारं विधान कोणतं आहे. ठीक आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, शिक्षक आहेत आपण म्हणून शाळा व्यवस्थापन समिती माहिती आहे आपल्याला. खरं तर हा तुमच्यासाठी खूप सोपा क्वेश्चन आहे, पण रिव्हिजन म्हणून आपण तो घेतलेला आहे. समितीमध्ये 50% सदस्य महिला असाव्यात. अगदी बरोबर आहे. तुम्ही जर या कायद्यातील नियम क्रमांक जर 13 बघितला तर नियम क्रमांक 13 मध्ये याबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे. 75% सदस्य हे बालकांचे मातापिता असावेत, हे पण बरोबर आहे. समितीची महिन्यातून एकदा बैठक व्हावी, हे पण अगदी बरोबर आहे. समितीचे अध्यक्ष हे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक असावेत, हे रॉंग आहे. मुख्याध्यापक नाही पाहिजेत या समितीचे. महाराष्ट्र बालकांचा मोफत सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम 2011 नुसार त्यामधील नियम क्रमांक 13 मध्ये जर तुम्ही डिटेलमध्ये पाहिलं तर जर स्थानिक प्राधिकरणाची शाळा असेल सरकारी, तर बालकांच्याच म्हणजे विद्यार्थ्यांच्याच मातापित्यातून एक अध्यक्ष असावा असं ठरलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हे रॉंग आहे. म्हणजे तेच अचूक माहिती देतं, अयोग्य माहिती देतं, म्हणून तेच आपलं उत्तर असणार आहे. आणि जर शाळा अनुदानित असेल तर शाळेचे जे व्यवस्थापनाचे प्रतिनिधी आहेत ते त्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असावेत, असं पण त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. जर अजून एखादा जर याच्याबद्दल प्रश्न डिटेलमध्ये आला तर अजून थोडीशी लक्षात ठेवा शाळा व्यवस्थापन समितीबद्दल की 2 वर्षानंतर या समितीची पुनर्रचना होते. शाळा व्यवस्थापन समितीची 2 वर्षानंतर पुनर्रचना होते आणि शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याच्या नंतर 3 महिन्याच्या आत या समितीची स्थापना करावी लागते. आणि कोणत्या वर्गासाठी काम करते? 1ली ते 8वी वर्गासाठी काम करते. तुमचं प्रश्नाचं उत्तर चुकण्यासाठी ते वर्गाच्या बदल करू शकतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षण हक्क अधिनियम 2009 ज्याला आपण RTE 2009 म्हणतो नुसार शाळा व शिक्षकांच्या जबाबदाऱ्या कोणत्या कलमात विहित करण्यात आलेल्या आहेत. शक्य जर झालं तर RTEचं जे काही ओरिजिनल PDF आहे मी तुम्हाला शेअर करतो,
जे विद्यार्थी म्हणजे जे शिक्षक मित्र आपले या अगोदर व्हिडिओ बघत नाहीत, पहिल्याच वेळेस हा व्हिडिओ बघतात आणि जे विस्तार अधिकारी त्याचबरोबर केंद्र प्रमुख आणि सेट नेटची तयारी करतात, त्यांनी 98 23 24 71 91 या नंबरवर तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि कोणत्या परीक्षेची तयारी करता एवढं पाठवा. फक्त हाय करू नका कृपया, जेणेकरून आम्हाला हे जे काही महत्त्वाच्या PDFs आहेत त्या तुम्हाला आम्ही पाठवू शकतो. तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि कोणत्या परीक्षेची तयारी करायची 98 23 24 71 91. परत प्रश्नाकडे वळूया आपण. तर कोणत्या कलमामध्ये शिक्षकांच्या जबाबदाऱ्या आता आणि त्यांनी काय केलं बघा, याच्यामध्ये एक जरी आपल्याला माहीत असतं तरी आपण प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकलो असतो. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 12 ते 28 मध्ये या शिक्षकाच्या संदर्भानं भरपूर माहिती दिलेली आहे. समजा आपण कलम 12चं जरी टायटल बघितलं तर मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी शाळेची जबाबदारी, इथून पासून तर मग फीस आणि चाळणी परीक्षा, वयाचा पुरावा, शारीरिक व मानसिक शिक्षा प्रतिबंध म्हणजे ते कलम 17 मध्ये आहे. किंवा शाळा व्यवस्थापन समिती RT कलम 21 मध्ये माहिती दिलेली आहे. किंवा शिक्षकाची कर्तव्य व घराणी ही कलम 24 मध्ये माहिती दिलेली आहे. किंवा डायरेक्ट जर कलम 28 बघितलं, त्याचं टायटल बघितलं आपण तर खाजगी शिकवणीस प्रतिबंध, कलम 28 RT 2009 नुसार कलम 28 मध्ये त्याच्यामध्ये दिले की आता शिक्षक खाजगी शिकवणी शिकू शकत नाही, त्यावर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. कशावर जरी प्रश्न आला तरी पण आपलं उत्तर बरोबर आलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट, जगभरातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण व्यवस्था कशा प्रकारची आहे हे या चाचणीवरून समजते. असर, पिसा, नास, CTET. जरी माझी वाक्यरचना चुकत असेल तरी पण तुम्ही थोडंसं समजून घ्या. तर परत एकदा प्रश्नाकडे या, काय म्हणते बघा, जगभरातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण व्यवस्था कोणत्या चाचणीवरून समजते? तर ती चाचणी आहे PISAA चाचणी, जिला आपण प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट असं आपण म्हणतो. एक संस्था आहे OECD नावाची संस्था, जी ही ऑर्गनाईज करते पिसा चाचणी, जी 90 देशामध्ये साधारणतः दरवर्षी मागे पुढे होईल. 90 देशामध्ये 90 92 80 70 देशामध्ये ऑर्गनाईज केल्या जाते. ठीक आहे, याबद्दलची माहिती आपण नेक्स्ट क्वेश्चनमध्ये घेऊया डिटेलमध्ये. पण जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर बाकीच्या पर्यायामध्ये जर माहीत असतं तर असर माहीत आहे की आपल्या भारतातल्या प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भानं काम करते. NAS ही एक चाचणी आहे बघा, जिला आपण नॅशनल अचिव्हमेंट सर्वे असं म्हणतो. भारताचं जे शिक्षण मंत्रालय आहे, हे शिक्षण मंत्रालय NCERT कडून ही चाचणी राबवते. NCERT कडून कोणती? NAS म्हणजे भारतातली शिक्षण व्यवस्था कळते, ही चाचणी राबवते. आणि CTET तर तुम्हाला आम्हाला माहिती आहे, ही शिक्षकाच्या संदर्भाने जिला आपण सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट असं म्हणतो. ठीक आहे, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण कोणत्या चाचणीतून कळतं? PISA. त्यानंतर नेक्स्ट, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचा, ज्याला आपण रुसा म्हणतो, मुख्य उद्देश कोणता आहे? उच्च शिक्षण संस्थांचा दर्जा सुधारणे, बरोबर आहे. उच्च शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणे, हे पण त्याचाच भाग आहे. अभ्यासक्रम आणि परीक्षामध्ये सुधारणे करणे, हा पण त्याचाच भाग आहे. आणि शैक्षणिक संस्थांचा विस्तार उच्च शिक्षणाची सुविधा नसलेल्या प्रदेशात करणे, हा पण त्याचा भाग आहे. 2013 मध्ये हे रुसा आपण सुरू केलं होतं आणि ही सर्व तिची उद्दिष्ट होती. म्हणून सर्व बरोबर आहेत असं उत्तर आपल्याला घ्यावं लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्र सरकारने 2001 मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात केली होती. महाराष्ट्रात या योजनेची अंमलबजावणी कोणती संस्था करते? ठीक आहे, बघा कोणतं? सर्व शिक्षा अभियान 2001 मध्ये सुरू झालं. महत्त्वाच्या ओळीत पाठ करून ठेवा, प्रश्नामध्ये जरी असला तर या पद्धतीने तुम्हाला प्रश्नाचे डिझाईन करून प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर महाराष्ट्रामध्ये सर्व शिक्षा अभियान कोणती संस्था ऑर्गनाईज करते? तर ती संस्था आहे MPSP, जिला आपण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद असं म्हणतो. MPSP. ठीक आहे, MPSPची स्थापना 1994 मध्ये झाली मुंबईला.
जागतिक बँकेच्या सहकार्याने ही स्थापना करण्यात आलेली होती. हे पण थोडंसं लक्षात ठेवा. बाकीचे जे पर्याय आहेत जसं MIEPA जिला मिपा पण म्हटलं जातं, जी अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांचं प्रशिक्षणाच्या संदर्भानं काम करते. मिपाचा फुल फॉर्म पाहिला आपण तर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन असा तिचा फुल फॉर्म आहे. अजून एक खाली पर्याय SIET जिला आपण राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था असं देखील म्हणतो. म्हणजे दूरदर्शनचा वापर कसा करायचा आहे शिक्षणामध्ये हे काम करते ती. MSCRT बद्दल आपण माहिती घेतलेली आहे की शिक्षक शिक्षण गुणवत्ता, DTED, सेवा अंतर्गत प्रशिक्षण या संदर्भानं MSCRT काम करते. हे पण थोडंसं लक्षात असू द्या. त्यानंतर नेक्स्ट आहे महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 नुसार राज्य सल्लागार परिषद स्थापन करण्यात येते. या परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? बघा 2-2, 3-3 प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. RT 2009 आणि महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क 2011 दोन्ही महत्त्वाचे कायदे आहेत. दोन्हीच्याही PDF मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर त्यानुसार जी राज्य सल्लागार परिषद स्थापन होते त्या परिषदेचा अध्यक्ष विचारला आहे तर त्या परिषदेचे अध्यक्ष असतात शालेय शिक्षण मंत्री. ठीक आहे. शालेय शिक्षण मंत्री हे या परिषदेचे अध्यक्ष असतात. जर मूळ कायद्यामध्ये जर तुम्ही करा असा उलट प्रश्न विचारतील की 2011च्या कोणत्या कलमामध्ये महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क 2011च्या कोणत्या कलमामध्ये सल्लागार परिषद स्थापन करण्याची योजना आहे तर ते पण आपल्याला माहीत पाहिजे. तुम्ही जर नियम क्रमांक जर 25 बघितला या कायद्यामधील तर यामध्ये डिटेलमध्ये माहिती आहे, तुम्ही ती वाचून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता संप्रेषण अडथळा हा सांस्कृतिक प्रकारात मोडतो? कम्युनिकेशनमध्ये खूप सारे अडथळे असतात. एक पर्याय वाचू. वर्गातील कोणत्याही कृतीमध्ये राधा सहभाग घेण्याचे नाकारते. आता याला सांस्कृतिक अडथळा म्हणता येणार नाही कारण राधाला भीती आहे, तिच्यामध्ये अक्षमता आहेत, म्हणजे तो राधाचा मानसिक किंवा भावनिक अडथळा असेल. ठीक आहे. तो सांस्कृतिक अडथळा होऊ शकत नाही. रेणूला तिच्या स्त्रीत्वाची मिश्र वर्गात जाणीव करून दिल्याने तिला नाकारल्याची भावना निर्माण होते. हा पण सांस्कृतिक अडथळा नाही. याला लिंगभेदात्मक अडथळा म्हणू शकतो आपण. ती एक स्त्री आहे म्हणून तिला नाकारलं जातं अशी तिच्या मनामध्ये भावना आहे. म्हणजे हा कम्युनिकेशनचा लिंगभेदात्मक अडथळा होऊ शकतो, सांस्कृतिक नव्हे. तिसरा पर्याय बघा. राहुलला त्याच्या बोलीभाषेच्या वापराबद्दल चिडवले जाते. हे मात्र आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण भाषा, बोलीभाषा हे संस्कृतीचे द्योतक असतात, ते घटक असतात. भाषेशिवाय संस्कृती पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. रतनच्या वर्गात हवा खेळती नसल्यामुळे तो चर्चेवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. तर हा कम्युनिकेशनचा भौतिक किंवा प्राकृतिक अडथळा आपण त्याला म्हणू शकतो. तो सांस्कृतिक अडथळा होऊ शकत नाही. मग सांस्कृतिक अडथळा कोणता आहे संप्रेषणाचा? पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे शगुन पोर्टल डॅश डॅशशी संबंधित आहे. शगुन पोर्टल डॅश डॅशशी संबंधित आहे. सर्व शिक्षा अभियान, ग्रामीण आरोग्य अभियान, जलयुक्त शिवार अभियान, सार्वजनिक कृषी अभियान. तर थोडेसे पर्याय तुम्ही लॉजिक लावूनच उत्तर काढलं असतं परंतु पर्याय आपण एवढे डिझाईन करू शकलो नाही. थोडेसे अजून कॉम्प्लिकेटेड पाहिजे होते पर्याय. ठीक आहे. तर तुम्हाला लक्षात येतं आहे की शगुन पोर्टल हे सर्व शिक्षा अभियानाच्याच संदर्भानं आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजना, शाळा विद्यार्थी त्यांची गुणवत्ता या संदर्भानं हे शगुन पोर्टल आहे. खरं तर याचा जर तुम्ही फुल फॉर्म पाहिला ते असं आहे SHA. तर हे शा याचा अर्थ होतं शाळा. ठीक आहे. आणि हे गुण तर या गुणचा अर्थ होतं गुणवत्ता. काय होतं? गुणवत्ता. हे पण थोडंसं
माहीत असू द्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती संस्था मुंबईतील नाही? होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, जिची स्थापना 1974ला झाली होती मुंबईमध्ये, म्हणजे ही तर आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्था, जिला आपण टिस असं म्हणतो, TISS, खरं तर तिला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स असं म्हणलं जातं, जिची स्थापना झाली होती 1936ला मुंबईमध्ये, म्हणजे ही पण मुंबईतीलच आहे. इंग्रजी आणि विदेशी भाषा विद्यापीठ, जिला IFLU असं म्हटलं जातं, किंवा तिचा जर फुल फॉर्म आपण पाहिला, द इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सिटी, द इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सिटी असं म्हणतात. तर याची स्थापना झाली होती 1958 IFLUची, मात्र हैदराबादला स्थापना झाली होती. हैदराबाद, म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, जिला आपण MPSP असं म्हणतो, जिची स्थापना झाली होती 1994ला मुंबईमध्ये. म्हणजे होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद या तीनही संस्था मुंबईतल्या आहेत. मात्र पर्याय क्रमांक 3 ही हैदराबादची आहे. म्हणून कोणती मुंबईतील संस्था नाही, तर पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची निवड कोणाकडून केली जाते? CEO, BDO, तहसीलदार, जिल्हाधिकारी. लॉजिक लावायचं काही गरज नव्हती. आपल्या सर्वांना माहिती आहे की जिल्हा लेवलला कोण शिक्षणाचा प्रमुख असतो, त्यावरून आपण हे उत्तर चूज करू शकलो असतो. CEO हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नवीन शैक्षणिक धोरण 2020 बाबत खालीलपैकी अचूक असणारे विधान कोणते आहेत? म्हणजे बरोबर असणारे. नवीन शैक्षणिक धोरणाला जुलै 2020 मध्ये मान्यता दिली, बरोबर आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून आता शिक्षण मंत्रालय असे केले गेले आहे, हे पण बरोबर आहे. पहिलं नाव होतं HRD MHRD, बरोबर आहे. तर आता मनुष्यबळ विकास मंत्रालय नाव नाही आहे, तर आता शिक्षण मंत्रालय डायरेक्ट नाव झालं आहे. त्याचा उद्देश भारताला जागतिक महासत्ता बनविणे, हे पण बरोबर आहे. हे शैक्षणिक धोरण NEP 1986 ची जागा घेईल, हे पण बरोबर आहे. पूर्वीचा आकृतिबंध 1986 नुसार 10+2 ऐवजी नवीन शैक्षणिक धोरणानुसार शालेय शिक्षणाचा आकृतिबंध हा 5+3+3+4 असा आहे, हे पण बरोबर आहे. ठीक आहे. तर म्हणजे 5ही विधानं नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भानं बरोबर आहे. या धोरणाचे चेअरमन विचारतात खूप वेळा एक्झामला. शैक्षणिक धोरण 2020चा जो मुख्य मसुदा आहे, तो मसुदा बनवला होता कृष्णस्वामी कस्तुरीरंगन. हे पण थोडंसं नाव लक्षात ठेवा. म्हणजे वरील सर्व, ठीक आहे, सर्व विधानं बरोबर आहेत. शैक्षणिक धोरण याची सुद्धा PDF तुम्हाला मी व्हॉट्सअप करतो, किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे, महा TET एक्झाम सर्च करा, किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, किंवा आपला जो मोबाईल नंबर आहे 98 23 24 71 91, 98 23 24 71 91 या नंबरला याचं PDF जे आहे ते पाठवतो, जेणेकरून अजून तुम्ही जास्तीत जास्त वाचन करून आपले जे एक्झामच्या संदर्भानं प्रश्न आहेत ते तुमच्या कव्हर होतील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रभावी अध्ययनास उपयुक्त असणारे घटक कोणते आहेत? अध्ययनार्थीची प्रेरणा व सक्रिय सहभाग, तर हे तर बरोबरच आहे. संस्थेकडे उपलब्ध असणारा निधी, प्रभावी, बघा आता संस्थेकडे खूप मोठा निधी आहे, पण प्रभावी अध्ययन म्हणजे अध्ययन कोण करतं? स्टुडंट करते ना. मग संस्थेकडे निधीचा काय संदर्भ आहे? म्हणजे काही संदर्भ नाही. अध्यापकाला उपलब्ध असणारी संरचना,
आता अध्यापकाला उपलब्ध असणारी संरचना ही मदत करू शकते ना, पण कशाला? अध्यापनाला मदत करू शकते, अध्ययनाला नव्हे. तेवढं रिलेटेड नाही आहे ते. ठीक आहे, म्हणजे हे पण नाही आणि यापैकी सर्व असंही म्हणता येणार नाही. म्हणजे सर्वात सकारात्मक पर्याय कोणता आहे? मग पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बालभारती म्हणजे काय? खरं तर खूप इझी क्वेश्चन होते, काही खूप क्वेश्चन इझी झालेत बघा. आपण नेक्स्ट पेपरमध्ये अजून थोडीशी काठिण्य पातळी वाढवण्याचा प्रयत्न करूयात. तर बालभारती म्हणजे सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ. पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. UDAS प्रणाली म्हणजे डॅश डॅश. ठीक आहे, UDASवर पण खूप दर्जेदार प्रश्न काढलेले आहेत. एका पेपरमध्ये तुम्हाला ते मिळून जातील. ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे ज्या शिक्षक मित्रांना हे पेपर पाहिजेत त्यांनी व्हिडिओच्या शेवटमध्ये मी पेपरची माहिती दिलेली आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. 5 पेपर काढलेले आहेत अगदी क्वालिटीचे. वेळ मिळाल्याच्या नंतर आपण अजूनही पेपर काढण्याचा प्रयत्न करू, पण सध्या तरी आपल्याकडं 5 पेपर आपण काढण्याच्या प्रयत्नात आहोत. UDAS प्रणालीचा इथे फक्त फुल फॉर्म विचारला आहे, युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन फॉर एज्युकेशन. आता शिक्षक म्हणल्याच्या नंतर UDAS शिक्षकांना पाठ हे सगळं माहिती आहे, पण बघा प्रश्न जे येतात ना एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन तुम्हाला विचारतात. आता कधी आपण जर बघितलं तर सगळे पर्याय सारखेच वाटतात. मग अगदी तुमचं जे काही ॲक्युरेसी आहे ती आपल्याला इथं क्लिअर करायची आहे, म्हणून पर्याय 1 मध्ये त्याचा अगदी करेक्ट फुल फॉर्म दिलेला आहे. केंद्र शासनानं 2014-15 पासनं प्रत्येक विद्यार्थ्याची शाळेतील प्रवेशाची नोंद व्हावी म्हणून न्यूपा नावाची एक संस्था आहे, या संस्थेकडून ही प्रणाली विकसित केली होती. ठीक आहे, म्हणजे बनावट विद्यार्थी संख्येला चाप बसावा हा पण त्याच्या मागचा एक छुपा उद्देश होता. मग तो 11 अंकी कोड कोणता आहे काय याबद्दल आपण नवीन एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये त्याची माहिती घेऊयात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे. 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये 1985-86 साली पहिले नवोदय विद्यालय कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झालं? परत एकदा फॅक्च्युअल क्वेश्चन आला, पाठांतर पाहिजे. अमरावती. पर्याय 4. त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणता पर्याय ऑनलाईन शिक्षण पद्धतीबाबत अचूक माहिती देत नाही म्हटलंय शेवटीला. ऑनलाईन शिक्षण पद्धतीबाबत अचूक माहिती देत नाही. खरं तर आपल्याला परीक्षेचा विचार करता आता आपण सर्वजण विद्यार्थ्याची परीक्षा घेतो, पण आता आपली खरी परीक्षा आहे ही, हे लक्षात घ्यावा. आणि सुरुवातीला तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह, चूक अचूक, बरोबर चूक, योग्य अयोग्य या प्रश्नांच्या शेवटीकडे लक्ष द्यायचं आहे. ऑनलाईन पद्धतीबाबत अचूक माहिती देत नाही. पर्यायाकडे वळूयात. लवचिकता जास्त असते, हे तर बरोबर आहे. ऑनलाईन शिक्षणामध्ये लवचिकता जास्त आहे. कधीही कुठेही तुम्ही ज्ञानग्रहण करू शकता. जसं तुम्ही ऑनलाईन लेक्चर वर्गामध्येच बसावं असं काही नाही आहे. तुम्ही कुठेही चालता बसमध्ये, शेतामध्ये, अजून कुठेही तुम्ही ऑनलाईन लेक्चर अटेंड करू शकता. म्हणजेच लवचिकता जास्त आहे, म्हणजेच हा ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा गुणधर्म आहे. म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. ते म्हणतात अचूक माहिती देत नाही. विद्यार्थी आंतरक्रिया सहवास तात्कालिक स्वरूपाचा असतो, हे पण बरोबर आहे. हे पण ऑनलाईन शिक्षण पद्धतीबाबत योग्यच माहिती देतं. आता कारण विद्यार्थी आंतरक्रिया सहवास तात्कालिक स्वरूपाचा असतो, बरोबर आहे. जोपर्यंत ऑनलाईन आहे स्टुडंट म्हणजे तासिका पुरताच मर्यादित आहे ना आंतरक्रिया. इंटरॅक्शन जी होईल स्टुडंट आणि टीचरमध्ये ही फक्त तासिकापुरतीच मर्यादित होईल, बरोबर आहे. विद्यार्थी कृतिशीलतेला वाव अमर्याद स्वरूपाचा आहे, हे माहिती देत नाही. अमर्याद नाही, उलट अमर्यादितच आहे. अमर्यादितच आहे ऑनलाईन शिक्षण पद्धती ही, अमर्याद नाही. जसं शाळा महाविद्यालयामध्ये अमर्याद आहे, म्हणजे तासिका झाल्यावर वरांड्यातही शिक्षक विद्यार्थ्यांची भेट होऊ शकते, किंवा शाळेच्या आवारामध्ये ग्राउंडमध्येही विद्यार्थी शिक्षकांना एखादा प्रश्न विचारू शकतो, शिक्षकांकडून माहिती घेऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे अमर्याद स्वरूप नाही आहे ऑनलाईनला, मर्यादित स्वरूप आहे. म्हणजे हाच चुकीची माहिती देतो ना, मग अचूक माहिती देत नाही अर्थात.
म्हणजे पर्याय क्रमांक 3 हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 4 कडे गेले, ऑफलाईनच्या तुलनेत कमी खर्चिक असते का ऑनलाईन? तर येस, खूप कमी फीसमध्ये तुम्हाला कोर्सेस उपलब्ध आहेत. जर डायरेक्ट पैशाचंच बोलायचं जर झालं तर आता जे काही तुम्हाला ऑनलाईन कोर्सेस आहेत एक्झामच्या संदर्भानं हे खूप कमी पैशामध्ये उपलब्ध करून तुम्हाला ऑनलाईन देऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, कोणते संप्रेषण प्रकार भूमिका पालनाचा, ज्याला रोल प्ले म्हटलंय, वर्गात वापर करताना योग्यरित्या वापरता येतील? अशाब्दिक आणि मौखिक, केवळ प्रतिकात्मक, अशाब्दिक आणि प्रतिकात्मक, लिखित आणि अशाब्दिक. थोडासा लॉजिक लावून सोडवायचा प्रश्न असता. रोल प्ले वर्गामध्ये तुम्ही उदाहरणार्थ एखादं हिस्ट्री शिकवायला लागले आणि त्या रोल प्ले करून तुम्हाला छत्रपती शिवराय आणि जो प्रतापगडचा पराक्रम आहे अफजल खान याचं थोडंसं आवेशपूर्ण शिकायचं आहे, त्या रोलमध्ये जाऊन शिकवायचं आहे, तर मग अशाब्दिकसुद्धा तुम्हाला महत्त्वाचं ठरतं. कम्युनिकेशन म्हणजे व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा भाग आहे. आणि मौखिकसुद्धा आवाजामध्ये चढ उतार आणावा लागेल. अशाब्दिक म्हणजे तुमच्या डोळ्या, भावभावना, जेस्चर तुमचे आणावे लागतील. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. पर्याय क्रमांक 1. केवळ प्रतिकात्मक म्हणजे काहीतरी तुम्ही एक सिम्बॉल दाखवला आणि तो रोल प्ले झाला, असं होऊ शकत नाही. ठीक आहे. अशाब्दिक आणि प्रतिकात्मक ते पण नाही. मौखिक महत्त्वाचं आहे, शब्द महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. लिखित तेवढं महत्त्वाचं नाही. रोल प्लेमध्ये लिखित महत्त्वाचं नाही आहे, प्रतिकात्मक तेवढं महत्त्वाचं नाही आहे. काय महत्त्वाचं आहे? दोन्ही पण, व्हर्बल अँड नॉन व्हर्बल. नेक्स्ट, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाबाबत काय खरे नाही? या अधिनियमाला महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 म्हणतात. हे बरोबर आहे. याच्या अधिनियमानुसार महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेचं आणि पंचायत समितीचं कामकाज चालतं, रचना चालते, सगळं जे काय ते हा अधिनियम 1961च्या संदर्भानं आहे. तो पूर्ण महाराष्ट्राला लागू आहे. हे रॉंग आहे, हेच खरं नाही. तो बृहन्मुंबईला लागू नाही. आता बृहन्मुंबई म्हणजे काय? तर मुंबई शहर हा एक जिल्हा आणि मुंबई उपनगर हा एक जिल्हा. लगेच लॉजिक लावा की महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद या 34च आहेत. म्हणजे हा नियम त्या 34 जिल्ह्याला लागू आहे ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा आहेत. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा नाहीत. ठीक आहे. मग संपूर्ण महाराष्ट्राला लागू होईल हा कायदा? नाही. मग हाच रॉंग आहे ना. मुंबईला तो लागू नाही हे बरोबर आहे, पहिलं पण बरोबर आहे, हे रॉंग आहे. काय विचारलं काय खरं नाही? तर पर्याय 2 खरा नाही. मग कुठे येतो? फक्त 2. पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, डिस्लेक्सिया आणि डिस्कॅल्कुलिया या संज्ञा काय दर्शवितात? शारीरिक अपंगत्व, ज्याला आपण फिजिकल हँडिकॅप म्हणू, मानसिक समस्या, ज्याला आपण मेंटल डिसऑर्डर म्हणू, शिक्षणातील अक्षमता, ज्याला आपण लर्निंग डिसॅबिलिटी म्हणू, आणि मुलामधील भयगंड, ज्याला आपण अफोबिया अमॉंग चिल्ड्रन असं म्हणू. तर डिस्लेक्सिया आणि डिस्कॅल्कुलिया ह्या लर्निंग डिसॅबिलिटीज आहेत. खरं तर 3 महत्त्वाच्या डिसॅबिलिटीज आहेत. कोणत्या? एक म्हणजे डिस्लेक्सिया. डिस्लेक्सिया म्हणजे वाचनदोष. वाचनदोष मराठीत विचारलं तरी लक्षात असू द्या. ह्या काय आहे? हे शिक्षणातील अक्षमताच आहेत ना. खरं तर त्या अध्ययनातील अक्षमता आहे. मराठी शब्द होताना शिक्षण झाला. त्याच्यानंतर डिस्कॅल्कुलिया. डिस्कॅल्कुलिया म्हणजे गणिती दोष. काय? गणिती दोष. आणि अजून एक अध्ययनातील महत्त्वाचा दोष आहे ज्याला म्हणतो आपण डिस्ग्राफिया. डिस्ग्राफिया व्हिडिओ बघत असाल तर लिहून घ्या. डिस्ग्राफिया. डिस्ग्राफिया. ठीक आहे. ज्याला आपण म्हणतो लेखन दोष. अध्ययनामधील हे महत्त्वाचे दोष आहेत. कोणते? 3 महत्त्वाचे दोष आहेत. डिस्लेक्सिया, डिस्कॅल्कुलिया आणि डिस्ग्राफिया, ज्याला लेखन दोष म्हणतो. वाचन दोष, गणित दोष आणि लेखन दोष हे 3 महत्त्वाचे लर्निंग डिसॅबिलिटीज आहेत. त्यानंतर नेक्स्ट,
खालीलपैकी कोणते ध्येय सर्व शिक्षा अभियानाशी संबंधित नाही म्हटलंय? वयोगट 6 ते 14 मधील मुलांना शाळेत आणणे कोणते ध्येय संबंधित नाही? हे तर मुख्य ध्येय आहे ना सर्व शिक्षा अभियानाचं. त्यांची उपस्थिती टिकवणे हे पण महत्त्वाचं आहे. त्यांची संपादनूक वाढविणे हे पण महत्त्वाचं आहे. कोणतं ध्येय नाही? त्यांच्या शिक्षक व पालकांचे उद्बोधन करणं हे सर्व शिक्षा अभियानाचं ध्येय नाही. पालकांचं पण उद्बोधन लगेच तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे की हे ध्येय नाही, म्हणून तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवावी म्हणून केंद्र शासनानं 2001 मध्ये हे अभियान सुरू केलं होतं. कोणतं? सर्व शिक्षा अभियान. प्रत्येक अभियानाची डेट, मुख्य ध्येय आणि त्यांचं उद्दिष्ट लक्षात ठेवा. तुमचे कन्फर्म 2 ते 4 मार्क कव्हर होणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट, मीडिया लॅब एशिया कोणत्या प्रोजेक्ट, मीडिया एशिया लॅबचा कोणता प्रोजेक्ट 11वी 12वीच्या गणित जीवशास्त्र, ज्याला लाईफ सायन्स म्हणू, या विषयासाठी बनविलेला आहे? ठीक आहे. तर ई सायन्स, ई विज्ञान शाळा, ई लाईफ सायन्स मॅथ्स, ई मॅथ लाईफ सायन्स. तर तो प्रोजेक्ट ई विज्ञान शाळा हा मीडिया लॅब आशियाचा मुख्य प्रोजेक्ट आहे. मीडिया लॅब आशियावर थोडं गुगल सर्च पण करा. खरं तर मीडिया लॅब एशिया ही एक संशोधन आणि विकास संस्था आहे. संचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय जे आहे भारत सरकारचं आणि MIT USA यांच्या संयुक्त विद्यमानानं ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. विविध राष्ट्रांमध्ये पण काम करते. विशेषतः आग्नेय आशियातली जी राष्ट्र आहेत या सर्व राष्ट्रांमध्ये ही मीडिया लॅब आशिया संस्था काम करते. कोणत्या क्षेत्रात काम करते? शिक्षण, आरोग्य, विकलांग सशक्तीकरण, ग्रामीण भागामधील संचार या संदर्भानं ती काम करत असते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, परिणामकारक संप्रेषणासाठी अधिक महत्त्वाचं ठरतं. काय महत्त्वाचं ठरतं? बघा, 4ही पर्याय उत्तरं वाटतात, पण महत्त्वाचं काय बघा, संप्रेषणाची भाषा, संप्रेषणाचा कालावधी, संप्रेषणाचे माध्यम, संप्रेषणाचा विषय. कम्युनिकेशनमध्ये काय महत्त्वाचं या 4पैकी? बघा, कालावधी, परिणामकारकता याच्यामध्ये इतका महत्त्वाचा नाही. माध्यम ठीक आहे, भाषा पण ठीक आहे, विषय पण महत्त्वाचा नाही. परिणामकारक संप्रेषण होण्यासाठी तुमची लँग्वेज प्रभावी आहे. ठीक आहे, ठीक आहे. सर्वात बघा, ज्यावेळेस तुम्हाला 4ही उत्तरं वाटतात त्यावेळेस आपण सर्वात पॉझिटिव्ह उत्तराची निवड करायची असते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, संगणक इंटरनेटला जोडण्यासाठीची आवश्यकता नसते म्हटले हळूच. ठीक आहे. बघा, आपले 1 ते 2 प्रश्न हे प्रश्न नीट न समजून घेतल्यामुळे जाण्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे. कारण मागच्या 3, 4, 5 वर्षापासून आपल्याला विद्यार्थ्यांचीच परीक्षा घ्यायची आहे, आपली नाही आहे. ठीक आहे. मग आता आपली परीक्षा आहे हे पण थोडंसं लक्षात आपण असू द्यात. ठीक आहे. नसते म्हटले बघा, संगणक इंटरनेटला जोडण्यासाठीची आवश्यकता नसते. मोडेम गरजेचा आहे, आपल्याला माहिती आहे. ज्यावेळेस आपण ब्रॉडबँड सेवा घेतो ना घरी, बघा मोडेम गरजेचा आहे, टेलिफोन पण गरजेचा आहे आणि इंटरनेट कनेक्शन तर आहेच, ते वायरिंग वगैरे. मग काय गरजेचं नाही? तर तुमचा ईमेल ॲड्रेस गरजेचं आहे का? @ काय जे असेल ते गरजेचं आहे का? नाही ना, ते इंटरनेटला जोडण्यासाठी ते गरजेचं नाही. पण होतंय काय बघा, अशा प्रश्नांमध्ये आपली जमलिंग काय होते, संगणक इंटरनेटला जोडण्यासाठी पुढचं वाचायचंच नाही, लगेच हां यस मोडेम. ठीक आहे. किंवा लगेच इंटरनेट कनेक्शन. नसते म्हटलंय तर ईमेल ॲड्रेसची गरज नसते. पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, महाराष्ट्र राज्यात या अंतर्गत शिक्षण खाते कार्यरत असते. महसूल कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, वरील तिन्ही. महाराष्ट्र राज्यात या अंतर्गत जिल्हा म्हणजे बघा अंतर्गत शिक्षण खाते कोणा अंतर्गत काम करते, कोणत्या संस्थेच्या? तर जिल्हा परिषद. एकदम इझी, याबद्दल जास्त चर्चा करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे, खालीलपैकी हे शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचे कर्तव्य नाही म्हटले. शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचे कर्तव्य नाही. बीटमधील केंद्र प्रमुखाच्या नैमित्तिक रजा मंजूर करणे,
तर केंद्रप्रमुख म्हणल्यावर केंद्रप्रमुखावर वचक असतो असं लॉजिक लावा शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचा, म्हणजे हे कर्तव्य आहे. कारण बघा, कारण बीटमधील आता नैमित्तिक म्हणले बघा, अजून बघा इथे एक प्रश्न कव्हर होऊ शकतो तुमचा, नैमित्तिक रजा विस्तार अधिकारी मंजूर करू शकतो, ठीक आहे. परंतु जर दीर्घ मुदतीच्या रजा असतील केंद्रप्रमुखांच्या, तर मग मात्र गट शिक्षण अधिकाऱ्याकडे शिफारस करतो कोण? विस्तार अधिकारी. बीटमधील सर्व पूर्व प्राथमिक शाळांची तपासणी करणे, यस, हे त्याचं काम आहे. बीटमधील सर्व शिक्षकांचे गोपनीय अभिलेख लिहिणे. आता गोपनीय अभिलेख आणि शिक्षकांचे, तर याच्यासाठी आपण एक दुसरं पद बनवलंय ना, केंद्रप्रमुख. केंद्रप्रमुख म्हणजे हे त्याचं कर्तव्य नाही शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचं. बीटमधील केंद्र कार्यालय व पगार कार्यालय यांची वार्षिक तपासणी करणे का? तर हो, यस, त्याचं ते काम आहे. मग कोणतं कर्तव्य नाही तेवढं बघा. तुम्ही लॉजिक लावून पण उत्तर बरोबर आणू शकले असते. समजा तुम्ही अभ्यास जरी नाही केला तरी अशा प्रश्नाचे उत्तर तुम्ही बरोबर आणू शकता. पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, ठीक आहे. हां, जर समजा तुम्हाला असं वाटतं की गोपनीय अभिलेख शिक्षकांचे याचं पुनर्विलोकन करू शकतो शिक्षण विस्तार अधिकारी. काय? गोपनीय लिहित नाही तो गोपनीय अभिलेख, त्याचं पुनर्विलोकन करतो, ठीक आहे, पुनर्विलोकन करतो. नेक्स्ट क्वेश्चन. 9 जुलै 2015 रोजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्याद्वारे नवी दिल्ली येथून राष्ट्रीय आविष्कार योजना जाहीर करण्यात आली. या योजनेबद्दल अचूक माहिती देणारे विधानं कोणती आहेत? एक एक वाचूयात. शाळेतील मुलांमध्ये विज्ञान व गणित विषयामधील गोडी आणि उत्सुकता वाढविणे, अगदी बरोबर. शाळेतील मुलांमध्ये विज्ञान व गणित विषयामध्ये संशोधन करण्यात प्रोत्साहित करणे, हे पण बरोबर आहे. राष्ट्रीय आविष्कार योजनेचं ते उद्दिष्ट आणि ध्येय पण आहे. या योजनेचे नाव आता डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रीय आविष्कार अभियान असं करण्यात आलंय, हे पण बरोबर आहे. म्हणजे वरील सर्व विधाने योग्य आहेत असं आपल्याला इथं उत्तर घ्यावं लागणार आहे. पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट. योग्य जोड्या जुळवायच्यात. कलम आणि तरतूद. 243 म्हटलं की आपल्याला आठवलं असेल की 243 कलम भारतीय राज्य घटनामध्ये ती पुनर्रचित करण्यात आली. ती म्हणजे 73व्या घटना दुरुस्तीचा तो परिपाक आहे, ठीक आहे. तर 73वी जी घटना दुरुस्ती झाली पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी, त्यामुळं यामध्ये थोडेसे 243 मध्ये बदल म्हणजे हे नवीन उपकलम ॲड करण्यात आलेले आहेत, ठीक आहे. कलम 243I सांगतं राज्य वित्त आयोग, 243K सांगतं राज्य निवडणूक आयोग, 243AO हे सांगतं पंचायत राजमध्ये आरक्षण, आणि 243D सांगतं 243D चा संदर्भ येतो आरक्षणाच्या संदर्भानं आणि AOचा येतो पंचायत राजच्या संदर्भानं, ठीक आहे. थोडक्यामध्ये काय, तुम्ही जर पर्याय क्रमांक 2 ची निवड जर केली ना तर आपल्या ह्या जोड्या जुळून येतील. त्यानंतर नेक्स्ट. विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीबाबत अचूक माहिती देणारे विधाने शोधा. कोणत्या? विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीबाबत, ठीक आहे. विद्यार्थी वयोगट, परिपक्वता, आवड यांना अनुसरून अध्ययन विषयक वातावरणाची निर्मिती केली जाते. तर बरोबर आहे ना, विद्यार्थ्यांचा वयोगट कोणता आहे हा विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीचा महत्त्वाचा भाग आहे, म्हणजे हे बरोबर आहे. जॉन डुई व जीन पियाजे यांनी विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीचा पुरस्कार केला, हे पण बरोबर आहे. जीन पियाजेचं सगळं काम जे आहे ते विद्यार्थी केंद्रितच्या संदर्भाने, विद्यार्थ्याच्या संदर्भाने आहे. अवगामी व आधार पद्धती या विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती आहेत, हे रॉंग. कारण आधार पद्धतीचा जरी आपण विशेष घेतला तर अवगामी पण आणि आधार पद्धती पण ह्या शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती आहेत. शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती आहेत. कोणत्या? अवगामी आणि आधार पद्धती. म्हणजे तिसरं आपल्यामध्ये येणार नाही.
किलपेट्रिक यांची प्रकल्प पद्धती देखील विद्यार्थी केंद्रित पद्धती आहे. चौथं बरोबर आहे, कारण विद्यार्थी प्रकल्प स्वतः करायला, स्वतः जायला त्या साईडवर, स्वतः कुठंतरी चाललाय, स्वतः लिहायला लागला, स्वतः प्रोजेक्ट कंप्लीट करायला लागलाय, म्हणजेच काय आहे, विद्यार्थी केंद्रित आहे. ठीक आहे, म्हणजे 1, 2 आणि 4 असं कोणतं पर्याय सांगतो, 1, 2 आणि 4 असं पर्याय सांगतो पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 म्हणून हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, एका शाळेतील शिक्षकाला विद्यार्थ्याची अभिरुची, वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबतचे मूल्यमापन करायचे असल्यास तो मूल्यमापन तंत्राचा वापर करेल. बघा, शिक्षकाला काय काय करायचे, त्या विद्यार्थ्याची अभिरुची आणि वैज्ञानिक दृष्टिकोन चेक करायचा आहे, तर कोणते मूल्यमापन तंत्र शिक्षक वापरील. ठीक आहे, परीक्षा. बघा, विद्यार्थ्याची परीक्षा घेऊन विद्यार्थ्याची अभिरुची आणि वैज्ञानिक दृष्टिकोन कळणार नाही, म्हणजे परीक्षा तेवढं प्रभावी नाही आहे. निरीक्षण, हा निरीक्षण ठीक आहे, आत्मनिरीक्षणानं स्वतःचं होईल ना मूल्यमापन, हे तर येणारच नाही. आणि आविष्कार तितकासा उपयुक्त ठरणार नाही. ठीक आहे, हां काही विद्यार्थ्यामध्ये काही गायनाची कला आहे, नृत्यकला आहे, तर त्यावेळेस तो आविष्कार हे मूल्यमापन तंत्र उपयुक्त ठरेल. म्हणून सर्वात प्रभावी मूल्यमापन तंत्र कोणतं ठरेल, अभिरुची आणि वैज्ञानिक दृष्टिकोन करण्यासाठी निरीक्षण. का, कारण विद्यार्थी खेळत असताना, विद्यार्थी वरांड्यातून जात असताना, वक्तृत्व, गाणे या सगळ्यातून बघा, म्हणजे विद्यार्थ्यात कशाची आवड आहे, उदाहरणार्थ विद्यार्थ्याला गाण्याची आवड आहे, तर हे निरीक्षणानं कळू शकतं. वक्तृत्वाची आवड आहे, निरीक्षणानं कळू शकतो. विद्यार्थी कसं बघतो, कसं बोलतो, कसं चाल, हे सगळे संदर्भ आपल्याला निरीक्षणातून कळून जातील. किंवा तुम्ही ह्या 1 ला कट करू शकले असते, 3 ला कट करू शकले, 4 ला कट करू शकते. सर्वात प्रभावी उत्तर एलिमिनेशन पद्धतीनं पण कधी कधी प्रश्नाची उत्तरं आपली बरोबर येऊ शकतात. राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेचे आयोजन कोणामार्फत केले जाते. एकदम सोपा प्रश्न, NCERT. पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन जे आहे ही NCERT ऑर्गनाईज करते. एकदम इझी क्वेश्चन विचारले आहे. महाराष्ट्रातील शिक्षण विभागातील विविध स्तरावरील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षण केंद्र प्रमुख यांना शैक्षणिक नियोजन व अस्थापना याविषयी उद्बोधन व प्रशिक्षण देणारी संस्था म्हणजे डॅश डॅश होय. तर ती संस्था आहे मिपा. ठीक आहे, जिला आपण महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो. ठीक आहे, जिची स्थापना 1994 मध्ये करण्यात आली. हिचं मुख्य ऑफिस आहे छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, हे पण थोडंसं लक्षात असू द्या. बघा, किंवा तुम्ही असं पर्यायाचा विचार करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता, जसं बालचित्रवाणीचं काय आहे काम, दूरदर्शनचा वापर आपण शिक्षण क्षेत्रामध्ये कसा करू शकतो, म्हणजे ते कटलं असतं, हा पर्याय कटला असता. त्याच्यानंतर MSCERT या संस्थेचं काम काय आहे, शिक्षण प्रशिक्षण, शिक्षकांचं शिक्षण प्रशिक्षण, डाएट DTEDवर सेवा अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण कसं करायचं, काय त्यांचं नियोजन, म्हणजे हे पण तुम्ही उत्तर काढू शकले असते. बालभारती याचं तर काम पाठ्यपुस्तकाच्या संदर्भानं आहे. म्हणून तुम्ही एलिमिनेशन पद्धतीनं जरी गेले तरी पण आपला उद्देश आहे की जास्तीत जास्त मार्क्स घेणे. ठीक आहे, ज्ञान तर आपण सर्व शिक्षक आहात. ठीक आहे, तर ते काही म्हणजे सांगण्याची गरजच नाही आहे ना, आपल्याला उत्तर आणि मार्क्स आले पाहिजे, मार्क्स बरोबर. म्हणून माझा उद्देश हा आहे की तुमचं उत्तर बरोबर यावं, उत्तर आपलं बरोबर येणं अपेक्षित आहे. म्हणजे ही परीक्षा ज्ञानवर्धक नाही आहे, तर ही गुणवर्धक परीक्षा आहे, आपल्याला गुण पडले पाहिजे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कायापलट अभियान हे टिंबटिंबशी संबंधित आहे.
कायापलट अभियान, ज्या केंद्र शासनाच्या विविध योजना आणि राज्य शासनाच्या विविध योजना आहेत शिक्षणाच्या संदर्भानं ते आपण थोड्याशा हायलाईट करून जा. तसं आपण बऱ्याचशा योजनेवर क्वेश्चन सेट केलेले आहेत, क्वेश्चन काढलेले आहेत. त्या ज्या ज्या विविध योजना येतील त्या संदर्भानं आपण पुढे चर्चा करणारच आहोत. ठीक आहे. कायापलट योजना ही कशाच्या संदर्भानं आहे तर ते आहे आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सोयी सुविधा व त्यांचा विकास करण्याच्या संदर्भानं हे कायापलट अभियान सुरू केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडच्या काळात शासकीय विभाग आणि कार्यालये यांच्याशी नागरिक इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क साधतात. या यंत्रणेस डॅश डॅश असे म्हणतात. तर या यंत्रणेस पर्याय खूप फसवे आहेत बघा. तर या यंत्रणेस ई गव्हर्नन्स असं म्हणतात. ई गव्हर्नन्स. ई गव्हर्नन्स म्हणजे काय? थोडक्यात इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स किंवा इलेक्ट्रॉनिक शासकीय सेवा सुविधांचा वापर करायचा, याला म्हणायचं ई गव्हर्नन्स. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न, सरकारने शिक्षणासाठी विविध अभियान सुरू केले, त्यांचा योग्य कालानुक्रम लावा. प्रश्न काढण्याचा मुख्य उद्देश आहे की आपल्याला विविध योजनांच्या डेट माहिती असणं, कारण असा एखादा प्रश्न आपल्याला तो तयार करून देतील की ह्या योजना कधी कधी सुरू झाल्या, म्हणून आपण त्या इथंच कव्हर करू. जसं समग्र शिक्षा अभियान जे आहे, जे समग्र शिक्षा अभियान सुरू झालं होतं 2018 मध्ये. आता सरकारनं हे जे अभियान सुरू केलं ना, तर यामध्ये बाकीचे जे अगोदरचे अभियान येतं, म्हणजे सर्व शिक्षा अभियान जे 2001ला सुरू झालं होतं, त्यानंतर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान जे 2009 आणि 10ला सुरू झालं होतं, आणि शिक्षक शिक्षण योजना जो वेगळा याच्यामध्ये नाही आपल्या पॅटर्नमध्ये, याचं एकत्रितपणे जे समग्र शिक्षा बघा, समग्र शिक्षा अभियानामध्ये तीन महत्त्वाची अभियानं इन्क्लूड करण्यात आली. कोणकोणती? सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि शिक्षक शिक्षण योजना. राष्ट्रीय साक्षरता अभियान. राष्ट्रीय साक्षरता अभियान खूप जुनं आहे, 1988लाच सुरू करण्यात आलं होतं. आता तुम्ही क्रम लावा. सर्वात नंबर 1ला येईल डी. ठीक आहे. 1 नंबरला कोणतं येईल? डी. म्हणजे पर्याय 1 आणि पर्याय 4 तर कटले. मग 2 नंबरला कोणतं येईल? तर 2 नंबरला येईल बी. ठीक आहे. म्हणजे डी, बी, नंतर सी आणि नंतर ए. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ज्या शिक्षक मित्रांना ही टेस्ट सिरीज जॉईन करायची बघा, आपला झाला पेपर क्रमांक 1चं आपण विश्लेषण पाहिलं. असेच आपण 5 प्रश्नपत्रिकावरही विश्लेषणाचे व्हिडिओ बनवणार आहोत, ज्यामध्ये आपण तिथं चालताच आपण महत्त्वाच्या संकल्पनावर चर्चा करत जाऊ, कारण आपले काही विशेष काही क्लास वगैरे नाही येतं, म्हणून तिथं तुमच्या बऱ्याचशा प्रश्नाचा प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. यासाठी एक 5 प्रश्नपत्रिका असणारी टेस्ट सिरीज आम्ही सुरू केली विस्तार अधिकाऱ्यासाठी, जी तुम्हाला केंद्र प्रमुख पदासाठी उपयुक्त ठरेल, कारण त्याच्यामध्ये बराचसा सिलेबस सेम आहे. ही टेस्ट कशी असणार आहे? ज्यामध्ये मराठी व्याकरण 15 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न आणि तांत्रिक प्रश्न असणार आहेत 40. म्हणजे 100 प्रश्नाची प्रश्नपत्रिका 200 गुणांसाठी ती असणार आहे. काय करावं लागेल तुम्हाला? 5 PDF आम्ही पाठवणार आहोत. 5 PDF पेपर व्हॉट्सअपला. 5 सराव पेपरची फी असणार आहे 250 रुपये. IBPS पॅटर्ननुसार त्याचं स्ट्रक्चर डिझाईन केलेलं आहे. मराठी माध्यमातूनच आम्ही त्या प्रश्नांचं स्वरूप ठेवलेलं आहे. विश्लेषण जे आहे तुम्हाला व्हिडिओद्वारे मिळेल. 100 प्रश्नाचे व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओद्वारे मिळेल. म्हणजे जर तुम्ही विचार केला 5 पेपरचे 20 व्हिडिओ सब्जेक्ट वाईज आम्ही विश्लेषण देऊ, म्हणजे तुम्हाला जास्त परेशानी नाही. तुम्ही फक्त क्लिक करायचं आहे त्या लिंकवर आणि विश्लेषण ऐकायचं आहे. ठीक आहे. काय कसं जॉईन करायचं आहे? 98 23 24 71 91 हा जो मोबाईल नंबर आहे, यावर फोनपे किंवा गुगल पे तुम्ही करू शकता.
फोनपे गुगल पे नेम येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्या नंतर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि याच नंबरला व्हॉट्सअप करा तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून आम्हाला ते सेव्ह करता येईल. ठीक आहे, बघा आपला पहिला पेपर 18 ऑगस्ट 2023ला आपण पाठवला. दुसरा पेपर 1 सप्टेंबर, तिसरा 13 सप्टेंबर, चौथा 22 सप्टेंबर आणि पाचवा 1 ऑक्टोबर. या प्रत्येक डेटला सकाळी 11 वाजता PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपला तुम्हाला पेपर पाठवण्यात येईल. दुपारी 2 वाजता तुम्हाला त्या पेपरची आन्सर की पाठवण्यात येईल आणि त्याच डेटला रात्री 8 वाजता तुम्हाला विश्लेषणाचे 100ही प्रश्नांचे विश्लेषण असणारे 4 व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला परत कॅटेगरीज करून देऊ आम्ही की मॅथचा व्हिडिओ, इंग्रजीचा व्हिडिओ, मराठीचा व्हिडिओ, GKचा व्हिडिओ आणि तांत्रिक प्रश्नांचा व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला ते इझी जाईल. ठीक आहे, तर ज्या शिक्षक मित्रांना ही टेस्ट सिरीज जॉईन करायचे ते जॉईन करू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर शिक्षक मित्रांनाही पाठवा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. धन्यवाद.